जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 213. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. असं वाटलं की या चित्तलयाची सर्व सामग्री सद्गुरूंनी नामरूपानं आमच्या हृदयामध्ये रोपित केलेली आहे. खरोखर ज्याला सद्गुरू लाभ झाला त्याला चित्तलयासाठी फार काही आटापिटा करावा लागत नाही. खरं तर जर त्या सद्गुरू प्रदत्त नाम, वचन, आज्ञा यांचा यथोचित आदर आमच्या मनामध्ये असेल तर. आणि जेव्हा हे असतं त्यावेळी जरी त्या भक्ताला ते माझ्यात आहे असं वाटलं नाही तरीसुद्धा भगवत कृपेनं त्याचं चित्त अधिकाधिक भगवंतांच्या चरणांकडे आकृष्ट होत असतं. हे जे आकर्षण आहे ते अनादि आकर्षण आहे आत्मा आणि परमात्म्याचं. या आकर्षणाच्या आड येईल अशी वस्तूच खरं ह्या विश्वामध्ये नाही, पण जीवभूत अहंकार आड येतो आणि त्या अहंकाराच्या पोटी इतर सर्व दुर्भावना, दुर्गुण, विकार यांचे विविध संस्कार चित्तामध्ये वास करत राहिल्यामुळे अनंत जन्मांपासून त्या स्वाभाविक आकर्षणाकडे आमचं दुर्लक्ष होतं. जागतिक आकर्षण जे काही वेळापुरतं आहे, अगदी क्षणिक आहे, जगाच्या विश्वाच्या पसाऱ्याच्या दृष्टीनं जर आपण बघायचा प्रयत्न केला तर इतकं क्षणभंगूर आहे. म्हणजे असं की आमच्या मनात जे एखाद्या गोष्टीबद्दल आकर्षण असतं, व्यक्ती, वस्तू, पदार्थ जे काही असेल ते सकाळपासून रात्रीपर्यंत सुद्धा त्यामध्ये अनेक बदल होत असतात, नाही का? जर आपण खोलवर विचार केला तर हे सहज लक्षात येण्यासारखं आहे. एखादी गोष्ट सकाळी आवडलेलीच संध्याकाळी आवडेल असं सांगता येत नाही. एवढी क्षणिकता त्यामध्ये असून सुद्धा आमचं मन त्याकडं आकृष्ट होतंय याबद्दल ज्या वेळेला मनामध्ये खरी खंत निर्माण होते त्यावेळी त्या चरणांबद्दल खरी आसक्ती, खरं आकर्षण, खरी तळमळ तिथंपर्यंत पोहोचण्याची भक्त अंतःकरणामध्ये निर्माण होते. शबरी हे त्याचं प्रतीक आहे. ज्या वेळेला असं भक्त अंतःकरण सद्गुरूंना दिसतं, भगवंतांना दिसतं, त्यावेळेला ती तळमळ शांत करणं हे सद्गुरूंचं, भगवंतांचं कार्य असतं. त्यासाठीच भगवंत सद्गुरू रूपात अवतार घेत असतात. त्यामुळे शबरीमाईच्या निमित्तानं भगवंत प्रभू श्रीराम आम्हाला आज नवविधा भक्ती समजावून सांगणार आहेत. जो प्राण आहे भक्तिमार्गाचा, नाही का? भक्तिमार्गी जे आहेत त्यांना त्या भगवत चरणांशी असलेल्या अनावर आकर्षणाशिवाय इतर कोणताही ज्ञान विचारसुद्धा रुचत नाही. म्हणजे नको ते ज्ञान, माझं ज्ञानही नको, अज्ञानही नको, केवळ अवीट पदपद्माची अमला भक्ती दे मला, असं तो भक्त मागत असतो. त्यामुळे ज्यावेळेला हे आकर्षण तीव्र होतं तेव्हा खऱ्या अर्थानं पारमार्थिक सूर्योदय झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि तो सूर्योदय असा आहे, जर सावध राहिलो तर त्या सूर्याचा अस्त संभवत नाही. त्यामुळे सद्गुरूंची कृपा अशी भाकावी की
हा अखंड भक्तिरूपी सूर्य आमच्या हृदयामध्ये विलसत राहो. तो भक्तीचा ओलावा जिव्हाळा आमच्या अंतरातून कधी न लय पावो. लय पावायचंच तर आमच्या अंतरंगातले सर्व विकार त्यांचं आम्हाला स्मरणसुद्धा न होवो, इतकं अनावर आकर्षण आमचं तुमच्या चरणांशी होवो, जेणेकरून फक्त त्या एका सहवासाची अनावर अभिलाषा हृदयाशी धरून अखंड नामजप आमच्याकडून होवो. हे मागणं सद्गुरू खचितच पुरवतात. किंबहुना असा मागणाराच त्याचीच ते वाट बघत असतात. त्यामुळे आज ही नवधा भक्ती जी भगवंतांनी इथे विशेष करून मानसमध्ये आपण काल बघितलं, तुलसीदासांनी अप्रतिम वर्णन केलं आहे. अगदी काहीच चौपायांमध्ये केलं आहे, पण त्यामध्ये इतका अर्थ भरलेला आहे आणि साधनाच्या दृष्टीनं त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे भगवंतांनी प्रभू श्रीरामांनी काय सांगितलं काल शबरी मातेला, तर कह रघुपती सुनु भामिनी बाता मानव एक भगती करनाता. मी दुसरं कुठलं नातं मानतच नाही, फक्त भक्तीचं नातं मानतो. आणि त्यामुळे ही भक्ती कशी ते मी आता तुला सांगतो, ते ऐक. कारण भक्तिरहित मनुष्य मला जलहीन मेघासारखा वाटतो असं श्रीराम म्हणाले. त्यामुळे इतर काहीही आहे आणि भक्ती नाही तर त्या व्यक्तीला ते सुख मिळू शकत नाही, आनंद मिळू शकत नाही. कारण भगवंतांना भक्तिरहित मनुष्य प्रिय नाही. त्यामुळे आज श्रीराम काय सांगतायत ते आपण आता बघूया. तुलसीदास म्हणतात, श्रीराम सांगतायत, नवधा भगती कहाऊं तोहि पाही, सावधान सुनु धरु मन माही. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. आहा. सुरुवातच तुलसीदासांनी अशी गोड केली आहे. श्रीराम म्हणतायत, हे माता, मी आता तुला माझी नवविधा भक्ती सांगतो, तू सावधानतेनं ऐक आणि धरू मन माही, मनात घट्ट धरून ठेव. हे आपल्याला सांगतायत. बरं, आपण काल बघितलं शबरी माता ही नवविधा भक्तीची प्रतिमूर्ती आहे. तिच्या निमित्तानं प्रभू श्रीराम सबंध जगताला हा उपदेश करतायत. त्यामुळे आपल्याला सांगतायत की लक्ष देऊन ऐका आणि मनात घट्ट धरून ठेवा. प्रथम भगती संतन करसंगा. श्रीराम सांगतायत की प्रथम भक्ती, पहिली भक्ती जर असेल तर ती म्हणजे संतसंग. संत संगाशिवाय या मार्गामध्ये, भक्ती मार्गामध्ये एक पाऊल सुद्धा पुढं पडू शकत नाही. ज्या वेळेला परमार्थ मार्गामध्ये पूर्व सुकृतानं म्हणा, सद्गुरूंच्या अर्थातच त्या पूर्व सुकृतामागे सुद्धा असलेल्या कृपेमुळे जेव्हा पाऊल पडतं, त्यावेळेला सुरुवातीला बहुतेक सर्व साधक अनेक प्रकारच्या साधनांना अवलंबायचा प्रयत्न करतात. किंबहुना असं म्हणावं लागेल की कशानं माझ्या व्याकुळलेल्या मनाला शांती लाभेल असं वाटत असतं. त्यामुळे विविध प्रकारच्या साधना करत ज्या वेळेला वाटचाल सुरू होते, त्यामध्ये हा संत संघाचा टप्पा हा सर्वात महत्त्वाचा असतो असं सर्वच संत सांगतात. इथं प्रभू श्रीराम सांगतायत. कारण आपल्याला तुलसीदासांनी पहिल्याच कांडामध्ये सांगितलं पहा, बिनु सतसंग विवेक न होई. म्हणजे आपण सुरुवातीला जे म्हटलं सावध राहावं लागतं, तो सूर्य अस्ताला न जावा, भक्तिरूपी सूर्य. यासाठी ती सावधानता आम्हाला कुठून मिळते, तर ती संत संघातून मिळते. कारण आमच्या मनाचे व्यापार जसं बघितलं तसे बदलत जाणारे असतात. त्यामुळे त्याला स्थिरता जो स्थिर आहे त्याच्याकडूनच मिळू शकते. जो अस्थिर आहे त्याचा संग केला तर आपल्याला स्वाभाविकपणेच अस्थिरता मिळते.
प्रपंचामध्ये आम्हाला अनेकांबरोबर राहावं लागतं. तो एक प्रारब्धानं आलेलं ते कर्म असतं. पण त्यामध्ये ते राहत असतानाच संत संघाची अनावर अभिलाषा आणि काहीही करून संत संघ करण्याची इच्छा, दुर्दम्य इच्छा म्हणावं लागेल, अशा वेळी तो संत संघ घडतो. आणि ही प्रथम भक्ती सांगतायत भगवंत इथे, की सुरुवातच संत संघानं होते. मग ते काही वेळेला ग्रंथरूपानं भेटतील संत, काही वेळेला कुठल्या प्रवचन रूपानं भेटतील, जर खूपच कृपा असेल तर सदेह भेटतील. आणि ज्यावेळी हे घडतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं आम्हाला त्या परमार्थ मार्गाबद्दल सम्यक आकलन होतं. महाराज जे म्हणाले ना की परमार्थ समजून करावा, ते समजून करणं म्हणजे काय, की बाकी सर्व समज जे आहेत ते पूर्णपणे त्याचा निचरा झाला की खरी पारमार्थिक समज उमलते हृदयामध्ये, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यामुळे हा समज, खरा समज, सत्समज फक्त संत संघामुळे उपजतो. त्यामुळे संत संघाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण जसं म्हटलं तसं यासाठी खरोखर दुर्दम्य इच्छा लागते. केवळ आम्ही जमलं तर बघू, मग आमच्या प्रपंचातली कामं सांभाळून मग जर एखाद्या संत संघामध्ये आम्हाला जाता आलं तर जाऊ, या तऱ्हेच्या पळवाटा त्या संत संघाला दूषित करतात आमच्या अंतरंगामध्ये. कधीकधी आमच्या अंतरंगातल्या दूषित वृत्तींमुळे आम्ही संतांवर सुद्धा शंका घेतो. आणि मग त्या शंकेमुळे कुठेतरी सुरू झालेली वाट सुद्धा तिथे ती ठप्प होते. त्यामुळे जसं काल सांगितलं तसं कुठल्याही प्रकारानं आमच्या अंतरंगामध्ये संतांबद्दल किलमिष येणार नाही याची पूर्ण काळजी आपण घेतली पाहिजे नेहमीच. आणि त्यासाठी खरे संत, सद्गुरू, त्यांचा सहवास आम्हाला मिळावा यासाठी अनन्य भावानं प्रार्थना करणं, करुणा भाकणं हे साधकानं साधनाच्या जोडीनं केलं पाहिजे, तेवढ्याच ताकदीनं केलं पाहिजे, तेवढ्याच प्रयत्नानं केलं पाहिजे असं संत सांगतात. त्यामुळे पहिली भक्ती सांगितली संतांचा संग, आणि दुसरी म्हणाले दुसरी रती मम कथा प्रसंगा. मम कथा प्रसंगा म्हणजे इथे रामकथा हा तर भाव आहेच, त्यात शंकाच नाही. माझ्या कथा प्रसंगांबद्दल प्रेम हे जे भगवंत इथे सांगतायत ते माझ्या म्हणजे मम रूप झालेल्या सद्गुरूंच्या कथेबद्दल सुद्धा तितकंच प्रेम असावं लागतं. रामरूप झालेल्या संतांच्या लीलांबद्दल सुद्धा तितकंच प्रेम असावं लागतं. त्यामध्ये भेदबुद्धी बाळगून चालत नाही. त्यामुळे हे जे दुसरी रती म्हटलंय पहा, रती ह्या शब्दाला फार महत्त्व आहे. केवळ आम्ही कथा ऐकतो, श्रवण करायला आवडतं, आपल्याला अनेक गोष्टी ऐकायला आवडत असतात, ते इट कम्स अंडर द टायटल ऑफ एंटरटेनमेंट. तर तसं नाही व्हायला पाहिजे. मनोरंजन नाही तर मनोमंथनासाठी ह्याही भगवत कथा ऐकली गेली पाहिजे, जेणेकरून आमचा अंतरंग ढवळून निघेल की मी काय करतोय. एवढ्या कृपेनं मला हा मनुष्य देह मिळालाय, पण या मनुष्य देहात येऊन मी फक्त ह्या देहाचे चोचले पुरवतोय आणि माहीत असून की मी हा देह नाही, उद्या याचीच 3 चिमटी राख होणार आहे हे माहीत असून सुद्धा जो आत्मा आहे त्याची काळजी न घेता मी केवळ या बाह्य देहाची काळजी घेतोय, हे लक्षात येण्यासाठी त्या कथेमध्ये रती असावी लागते, त्या कथेमध्ये खरी रुची असावी लागते. रत म्हणजे काय, त्यात बुडून जाणं. तसं बुडणं ज्याला जमतं तो त्या कथेमध्ये समरस होतो आणि त्या कथेतल्या पात्रांची तादात्म्य पाहून त्यांच्या अंतरंगातली भक्ती तादात्म्यानं अनुभवतो. आणि हे जे अनुभवणं आहे त्याला ती रती म्हणतात.
त्यामुळे दुसरी रती मम कथा प्रसंगा. आता तिसरी भक्ती आणि चौथी भक्ती सांगतायत. काय बरं तर गुरपद पंकज सेवा तीसरी भगती अमान, चौथी भगती मम गुणगन करई कपट तजी गान. भगवंत ना जेव्हा सांगत असतात किंवा संत सत्पुरुष जेव्हा सांगत असतात तेव्हा काय करायचं, त्याच्या जोडीनं काय करायचं नाही, या दोन्ही गोष्टी सांगत असतात. कारण जसं उपचार करायचा आहे, मग त्यासाठी औषध घेतल्यानंतर ते पथ्यही सांगायला लागतं. सर्दीसाठी औषध दिलं आणि बाहेर जाऊन पावसात भिजलो तर ते कुपथ्य कसं त्या सर्दीला चालत नाही, तसं जेव्हा आम्ही पारमार्थ मार्गामध्ये प्रवास करत असतो त्यावेळेला काय करायचं याबरोबर काय करायचं नाही. आमचे महाराज तर म्हणतात आधी परमार्थ काय नाही हे समजून घ्या. तसं इथे प्रभू श्रीराम सुद्धा आम्हाला कशी भक्ती करायची ते सुद्धा सांगतायत. काय करायची तर सांगतातच आहेत, पण कशी करायची हे सुद्धा सांगतायत. त्यामध्ये फार महत्त्व आहे. त्यामुळे म्हणाले की गुरपद पंकज सेवा तीसरी भगती अमान. अमान राहून, अमानित्वानं, अभिमान रहित राहून गुरुचरणांची सेवा ही तिसरी भक्ती. खरं ना, प्रभूंनी या भक्ती सांगितल्यात खरं, पण प्रत्येक एका भक्तीमध्ये 9ही भक्ती सामावलेल्या आहेत हे लक्षात येईल जर आपण त्याच्यावर चिंतन केलं तर. आणि त्यातल्या त्यात गुरुचरणांची सेवा यामध्ये खरोखर सर्व भक्ती, सर्व परमार्थ, सर्व ज्ञान, सर्व भक्ती, सर्व प्रेम सगळं काही सामावलेलं आहे. त्यामुळे अभिमान रहित होऊन, पण ही अट आहे त्याच्यामागे, दॅट्स द कंडिशन, की किंबहुना गुरुचरणांची सेवा जेव्हा म्हटलं जातं तेव्हा सेवा ही अभिमान वृत्तीने करताच येत नाही. आपल्या लक्ष्मणानं सांगितलं ना अगोदर की अभिमान वृत्तीनं सेवा घडत नाही. पुढे हनुमंत सांगणार आहेत, येणार आहेत लवकरच आता. त्यामुळे हनुमंत आपल्याला सांगणार आहेत की सेवा काय असते. त्यामुळे अभिमान वृत्तीनं घडणारी कोणतीही कृती सेवा या अभिधानाखाली येत नाही. सेवा तेव्हाच घडते जेव्हा मी सेवा करतो या भावाचा नाश होतो, किंबहुना त्याचा विचारसुद्धा मनात येत नाही. कारण मी सेवा करू शकतो, आपण मागेही बघितलंय की मी सेवा करू शकतो हा भावच साधकाचा, खऱ्या भक्ताचा पुसला गेलेला असतो. तो स्वतःला जसं तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मान देन कीर्तनीयम सदा हरी सांगितलं. तसं तृणादपि सुनीचेन स्वतःला तो कसा समजतो तर गवतापेक्षा सुद्धा मी नीच आहे अशी त्याची भावना असते खऱ्या भक्ताची. ती दैन्यता, ती लीनता आपण बघितली कालच, शबरी मातेची लीनता. अधम ते अधम अति नारी म्हणते ती. कोण बोलतीये? जिला भेटायला भगवंत आले ती बोलतीये. त्यामुळेच अभिमान वृत्ती ठेचणं म्हणजेच गुरुचरणांची सेवा करणं खरं एका अर्थाने. कारण आम्हाला तर महाराजांनी जे सांगितलं की नामस्मरणात राहणं म्हणजे गुरूंची सेवा, गुरूंना जे आवडतं ते करणं म्हणजे सेवा, गुरुसेवा असं सांगितलं महाराजांनी. आणि गुरूंना, आमच्या महाराजांना काय आवडतं तर नामस्मरणाशिवाय, नामस्मरणा इतकं दुसरं काहीच प्रिय नाही. त्यामुळे जर ते करायचं झालं तर ते मी नामस्मरण करते या भावनेनं करून ती सेवा कशी होईल म्हणतात महाराज. त्यामुळेच महाराज तुम्ही काही दिलं नाही तरी चालेल, पण आधी तुमचा स्व द्या, हे जे महाराजांनी सांगितलं तेच इथं श्रीराम सांगतायत की अमान, अभिमान रहित होऊन गुरुचरणांची सेवा करणं ही तिसरी भक्ती. गुरुचरणांची सेवा म्हणजे देहातल्या गुरूंची चरणसेवा हा एक भाव तर आहेच, पण ते घडायला, ते भाग्य मिळायला खरोखर अनंत जन्मांचं पुण्य लागतं. पण त्यासाठी एक उपाय सर्व संतांनी सांगून ठेवलाय की गुरूंचे चरण ज्या दिशेनं चालले, धन्य होती पावले जी रामपंथे चालली. अशी रामपंथानं ज्या गुरूंची पावलं चालली त्या मार्गावरून आम्ही चालणं म्हणजे गुरुचरणांची सेवा. हा एक महत्त्वाचा अर्थ सुद्धा यातून ध्वनित होतो. त्यामुळे अशा अर्थानं सुद्धा
हे सुद्धा घडायला अभिमान वृत्तीनं करून चालत नाही, हे श्रीराम सांगतायत. आणि चौथी भक्ती सांगितली की कपट तजी गान करा. कसं? निष्कपट भावनेनं. पुन्हा जे करायचं नाही तेही सांगितलं. निष्कपट भावनेनं माझं गुणगान करणं ही चौथी भक्ती. चौथी भगती मम गुणगन करई कपट तजी गान. निष्कपट वृत्तीला, सरळपणाला आपण बघितलंच किती महत्त्व आहे सबंध मानसमध्ये. प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणातला हा निष्कपटपणाच त्याला भगवंताच्या निकट घेऊन जात असतो. ज्या ज्या वेळी अशी निष्कपट वृत्ती, सरळपणा दिसतो अंतरातला, त्या त्या वेळेला, त्या त्या क्षणी भगवंतांचं अंतःकरण द्रवित होत असतं. त्यामुळे भक्तीनं द्रवणं भगवंतांनी म्हणजेच निष्कपट वृत्तीनं द्रवणं आहे. निष्कपट वृत्ती म्हणजेच एका अर्थानं भक्ती आहे. कारण ज्याचं अंतरंग शुद्ध झालं त्याच्या अंतरंगात भक्तिमाता स्वतः येऊन विराजमान होते. बोलवावं सुद्धा लागत नाही तिला. त्यामुळे निष्कपट भावनेनं माझं गुणगान करणं ही चौथी भक्ती आहे असं भगवंतांनी सांगितलं. पुढे म्हणाले, मंत्र जाप मम दृढ विश्वासा पंचम भजन सो वेद प्रकाशा छठदम शील बिरति बहु कर्मा निरत निरंतर सज्जन धर्मा. पाचवी भक्ती सांगतायत आता. मंत्र जाप मम दृढ विश्वासा. दोन्ही एक काय समानार्थी आहेत म्हणून त्यांनी ते एकामध्ये दोन घातलेत. कुठले दोन? तर राममंत्राचा जप, आपण जो रामनामाचा जप करतो तो, आणि माझ्यावर दृढ विश्वास ही पाचवी भक्ती. ज्याचा दृढ विश्वास आहे भगवंतावर त्यालाच भगवंताच्या नामात प्रीती येते किंवा नामजप करावासा वाटतो. प्रेम येणं पुढची पायरी असली तरी नामजप करावासा तेव्हाच वाटतो जेव्हा भगवंतावर दृढ विश्वास आहे. स्वाभाविक आहे नाही का? ज्याच्यावर विश्वासच नाही त्याच्या नावाचा त्याला कशाला आपण हाक मारू कुणाला? नामजप म्हणजे काय? तर भगवंतांना हाक मारणं आहे. मग जर विश्वासच नसेल तर हाक मारून प्रयोजन काय? त्यामुळे ज्याचा विश्वास आहे तोच भगवंतांना हाक मारू शकतो, तोच भगवंतांचं नामस्मरण अखंड करू शकतो. म्हणून माझ्यावर दृढ विश्वास ठेवून मंत्र जाप ही पाचवी भक्ती आहे असं श्रीराम सांगतायत. भगवंतांवर विश्वास तेव्हाच उपजतो हृदयामध्ये ज्यावेळी या जगातल्या कुठल्याही वस्तू व्यक्ती पदार्थावर, त्या वस्तू व्यक्ती पदार्थासाठी आमचा विश्वास क्षीण होतो. म्हणजे आमचे महाराज म्हणतात, बरं नाही ना तर औषध घ्यावं, पण औषधाचे गुण त्यामध्ये सुद्धा भगवंतांनी घातले ते विसरू नये. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं कनेक्शन आपल्याला महाराजांशी, भगवंतांशी करता आलं पाहिजे. आपण सबंध जगाला थँक्यू म्हणतो. काही आपल्यावर उपकार केला कोणी, कोणी मदतीस आलं, ते म्हणणं चूक नाही. पण ते म्हणत असताना सुद्धा त्याला ती मदत करण्याची प्रेरणा कुणी दिली त्या महाराजांना विसरू नये. आधी थँक्स महाराजांना आणि मग लौकिकदृष्ट्या तुम्ही म्हणा कुणाला काय धन्यवाद द्यायचे द्या. पण पहिले धन्यवाद किंबहुना फक्त धन्यवाद अंतरामध्ये कुणाला असले पाहिजेत तर ते म्हणजे आपल्या सद्गुरूंना, आपल्या भगवंतांना. आणि ह्याच्यातून तो विश्वास दृढ होत जातो. लहान लहान गोष्टींमधून हा विश्वास दृढ होतो. जसं म्हटलं परवा की सकाळी आपल्याला जाग येते. कुणामुळे जाग येते? भगवंतांमुळे जाग येते. यातून सुद्धा आपला महाराजांवर विश्वास दृढ झाला पाहिजे की मला जाग आली, महाराजांमुळे जाग आली. खुर्चीवर बसलोय आपण, बसता येतंय मला, म्हणजे पाठीचा कणा सरळ आहे आणि मला बसता येते, महाराजांची कृपा आहे. प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीमध्ये, लहानातली लहान गोष्ट, आणि जेव्हा असा विश्वास दृढ व्हायला लागतो त्यावेळेला नामजप करावा लागत नाही, त्यावेळी नामजप होऊ लागतो. कारण प्रत्येक क्षणीच त्यांचं स्मरण होतं. एकही क्षण असा जाणं अशक्य आहे भगवंतांच्या स्मरणाशिवाय म्हणतात भक्त.
कारण कोणतीही गोष्ट त्यांच्या प्रेरणेशिवाय, त्यांच्या शक्तीशिवाय, त्यांच्या कृपेशिवाय, त्यांच्या अखंड अस्तित्वाशिवाय संभवतच नाही. त्यामुळेच इथे भगवंत राम मंत्राचा जप आणि माझ्यावर दृढ विश्वास ही 5वी भक्ती आहे सांगतायत. सो वेद प्रकाशा, जी वेदांमध्ये प्रसिद्ध आहे सांगतायत बरं का. वेद ज्यांच्या निश्वासातून उच्छ्वासातून निघाले म्हणतात ते सांगतायत की वेदांमध्ये प्रसिद्ध आहे. बरं, आता 6वी भक्ती सांगितली. छठ दम सील बिरती बहुकर्मा निरत निरंतर सज्जन धर्मा. आता हे खरं हा परिपाक आहे एका दृष्टीनं बघायला गेलं तर. म्हणजे जो ह्या पहिल्या 5 भक्ती मनापासून करायचा प्रयत्न करेल, कोणत्या कोणत्या? संतसंग, भगवत कथेमध्ये रुची, गुरुपद सेवा अमान राहून, नंतर भगवंतांचं गुणगान, मंत्रजप पूर्ण विश्वासानं, हे जो करेल त्याला ती 6वी म्हणजे एव्हरी स्टेप गोज टू द सेकंड स्टेप. आधीची स्टेप पुढच्या स्टेपला प्रकाशित करते एका दृष्टीनं असं म्हणता येईल. की छठ दम सील बिरती बहुकर्मा म्हणजे 6वी भक्ती काय सांगितली भगवंतांनी, तर इंद्रिय निग्रह, शील, अनेक लौकिक कार्यांबद्दल वैराग्य आणि सज्जन लोकांप्रमाणे आचरण, ही 6वी भक्ती सांगितली. म्हणजे हे एका दृष्टीनं सहज लक्षात येण्यासारखे की पहिल्या 5 जो मनापासून करेल त्याला ही 6वी भक्ती दॅट विल बी द रिझल्ट ऑफ युअर डिव्होशन. त्यामुळे ते इंद्रिय निग्रह, जो राममंत्राचा जप करेल त्यालाच इंद्रिय निग्रह साधेल. इंद्रिय निग्रह हा आमच्या प्रयत्नांनी करून हरकत नाही, करावं, पण त्यासाठी रामनामाचा आधार लागेलच ह्याचा अनुभवच येतो प्रत्येकाला. आपण कितीही म्हणून की नाम घेणं गरजेचंच आहे का, त्याच्याशिवाय मी इंद्रिय निग्रह मनाच्या शक्तीनं करून दाखवीन, नाही आपली मनाची शक्ती तेवढी. त्या मनाची शक्ती तेव्हा निपजते ज्यावेळी त्या मनाची शक्ती आध्यात्मिक शक्तीत परिवर्तित होते. आणि आध्यात्मिक शक्तीत परिवर्तित होण्यासाठी रामनामाशिवाय दुसरा पर्याय नाही असं महाराजांनी सांगितलं. त्यामुळे इंद्रिय निग्रह आणि जसं लौकिक विरक्ती जी सांगितली, ती विरक्ती जी आहे ती अनुरक्तीचंच बाय प्रॉडक्ट आहे. जसं आपण खूप वेळा आधी पण बघितलं की विरक्त आम्ही होऊ असं म्हणून ते शक्यच नाही. ज्यावेळी तुम्ही एका दगडावरचा पाय काढाल त्याच वेळेला दुसऱ्या दगडावरती जाऊ शकाल. जोवर भगवंतांच्या ठिकाणी स्थिर बुद्धी नाही तोवर लौकिक विषय आम्हाला या ना त्या कारणानं कमी जास्त प्रमाणात ओढतच राहतात. ज्या वेळेला पूर्ण आम्ही त्या एका स्थानी स्थिर होऊ मनबुद्धी चित्तानं, त्या वेळेलाच इकडची विरक्ती सहज घडेल. म्हणून सोडून सुटत नसतं, ते सुटावं लागतं म्हणाले महाराज. सोडण्याचा प्रयत्न करू नये असं नाही, पण त्या सोडण्याच्या प्रयत्नाला नामस्मरण नसेल तर ते बळ मिळत नाही. त्यामुळे नामस्मरण, सद्गुरुस्मरण, सद्गुरु प्रार्थना ह्या गोष्टी त्या नामस्मरणाबरोबर असतील तर ही विरक्ती सहज येईल, जी 6वी भक्ती सांगितली आहे बघा प्रभूंनी. आणि मग संत पुरुषांप्रमाणे आचरण, मग दुसरं काही घडूच शकत नाही. ती सज्जन वृत्तीचा बदल म्हणजेच आहे. महाराजांनी जी वृत्ती बदल सांगितला तो म्हणजेच सज्जन धर्मा आहे. महाराजांनी सांगितलंच, महाराजांचं एक वचन आहे की संतांचा सहवास केल्यानंतर त्यांचे गुण स्वाभाविकपणेच अंगी येऊ लागतात. म्हणजेच हे सज्जन धर्माचे प्रभूंनी सांगितलं, निरत निरंतर सज्जन धर्म. तर ते ही 6वी भक्ती सांगितली. 7वी भक्ती सांगतायत. सातम सम मोहिमय जग देखा, मोते संत अधिक करी लेखा, आठव जथा लाभ संतोषा, सपने हु नहीं देखई परदोषा. महाराजांचीच वचनं वाचतोय असं वाटतंय नाही का. म्हणतायत प्रभू
की सात्वी भक्ती म्हणजे संपूर्ण जगाला समभावानं माझ्यामध्येच असलेलं बघणं, म्हणजे प्रत्येकामध्ये भगवंत बघणं. वासुदेव सर्वमिती हे जे सांगितलं तेच इथे भगवंत सात्वी भक्ती म्हणून सांगतायत. पहा, बरीच टॉल ऑर्डर सांगतायत. त्यापेक्षा आमच्या समर्थांनी दासबोधामध्ये एक एक पायरीनं सोपं सांगितलं असं वाटतं आम्हाला. तसं नाही येते, पण तरीसुद्धा हे बघितलं की एकदम आम्हाला वाटतं प्रभू आम्हाला सिद्ध करू बघतायत. पण तीच त्यांची इच्छा आहे, नाही का? लो एम इज क्राईम, त्या न्यायानं प्रभूंनी आम्हाला सातव्या भक्तीमध्येच सांगितलं की संपूर्ण जगाला माझ्यामध्ये ओतप्रोत असलेलं बघणं. आपण आधीसुद्धा बघितलंच आहे हे. शंकराचार्यांनी जे सांगितलं की जी सहज वृत्ती आहे सिद्धांसाठी, तो साधकांसाठी अभ्यास आहे. त्यामुळे अभ्यास का होईना, मुख्य म्हणजे जर मंत्र जाप मम दृढ विश्वासा ठेवून अभ्यास जर केला, सगळीकडे भगवंतांना, आमच्या सद्गुरूंनाच सगळ्यांमध्ये बघायचं, तर खऱ्या अर्थानं आम्हाला ही भक्ती फळते. म्हणून भगवंतांनी ती सात्वी भक्ती म्हणून सांगितलंय. मुळात काय होतं तर त्यामध्ये ज्या वेळेला आम्ही सगळीकडे एक दृष्टी समभावानं बघायचा निदान अभ्यास करायला सुरुवात करतो, त्यावेळेला आमचं मन शांत व्हायला लागतं. हे भक्तीच्या पायरीमध्ये सांगण्याचं कारणच हे, कारण ही साधकावस्था आहे अजून, नाही का? जेव्हा आम्ही साधन करतो आहोत, अजून सिद्धावस्था सद्गुरू कृपेनं प्राप्त झालेली नाही, पण जर आम्ही सगळीकडे एक तत्व भरलेलं बघायचा अभ्यास जरी चालू केला नामस्मरणात राहून, तर आमचं मन शांत होतं, मनामधली किलमिष दूर होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साधनेच्या आड येणाऱ्या गोष्टींची तीव्रता कमी व्हायला लागते. मग आम्हाला जे आहे ते साधनेसाठी कंड्युसिव्ह वाटायला लागतं. आणि इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स की जे आहे त्यामध्ये साधन माझं घडू शकेल ह्याचा विश्वास अंतरंगात निर्माण होणं ही साधकावस्थेतली एक अतिशय महत्त्वाची अवस्था आहे, जी सद्गुरू कृपेनं येते. आणि इथं प्रभूंनी सांगितल्याप्रमाणे आमच्या अभ्यासातून त्याला बळ मिळतं. त्यामुळे हे जे सर्व जगाला समभावानं माझ्यामध्ये ओतप्रोत असलेलं बघणं, ही सातवी भक्ती प्रभू इथे आम्हाला सांगतायत. त्यामुळे आमचं साधन सुरळीत व्हायला लागतं. साधनामध्ये येणारे अडथळे वाटेनासे होतात. अडथळे येत नाहीत असं नाही, पण ते अडथळे न वाटता, समजा आम्ही नामाला बसलो आणि कुणी आम्हाला मध्ये डिस्टर्ब केलं तर आम्हाला लगेच एक प्रकारे राग येतो कधी कधी, की मी आता नामाला बसले तर आताच हे आहे का? पण जर त्या वेळेला त्या व्यक्तीच्या जागी आम्हाला महाराज दिसले तर आम्हाला राग येईल का? असं नाही का वाटणार की आम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या नामाची पावती दिली महाराजांनी, असं नाही का वाटणार? त्यामुळे असा भाव, अशी वृत्ती तयार होणं हे हळूहळू घडायला लागेल. जर सातवी भक्ती तुम्ही संबंध जगाला माझ्यामध्ये बघायचा अभ्यास केलात तर, असं इथे प्रभू सांगतात. आणि पुढे जे सांगितलं, अजूनही सातवीच भक्ती आहे बरं. सातव्या भक्तीमध्येच हे येतं आहे आता, मोते संत अधिक करलेखा. संतांना माझ्यापेक्षाही अधिक महत्त्वाचं मानायचं, याच्यावर सगळा परमार्थ आधारित आहे. खरोखर जोवर सद्गुरूंचं स्थान सर्वोच्च होत नाही, परमार्थामध्ये, लौकिकामधला आपण विचारच करत नाही होत इथे, परमार्थामध्ये सुद्धा जर आमची चित्तवृत्ती विविध देवांमध्ये, विविध ठिकाणी विखुरलेली असेल आणि सद्गुरूंना त्याच्यामध्ये कुठंतरी स्थान आहे असं असेल, तर ते प्रभूंना सुद्धा मान्य नाही. म्हणजे जर तुम्हाला भेद करायचाच असेल भगवंत आणि सद्गुरू, तर इथे सांगतायत मोते संत अधिक करलेखा. माझ्यापेक्षा संतांना वर चढ मानलत तर ती सातवी भक्ती होईल माझी, सांगतात भगवंत. म्हणजे भगवंतांना संत किती प्रिय आहेत हे सुद्धा यातून लक्षात येतं. हे एक. आणि दुसरं म्हणजे पहिली भक्ती जी सांगितली संत संग, तो संत संग तेव्हाच घडतो ज्यावेळी त्या संतांना, त्या सद्गुरूंना आमच्या लेखी असं महत्त्व असतं की त्याच्या पलीकडे अजून काही नाही.
त्यांनी एखादी गोष्ट सांगितली की सेकंड ओपिनियन घ्यावंसं वाटू नये. तसं जेव्हा होतं त्यावेळेला त्या एकाच आधारानं आमचं साधन चालतं आणि मग स्वाभाविकपणेच आम्ही एकविध भावानं करतो. अनन्य भाव हृदयामध्ये जागृत होतो. ते संत किंवा सद्गुरू आणि भगवंत कसे एकरूप आहेत हेही त्यांच्याच कृपेनं कळतं आणि मग साधनामध्ये कोणताही अडथळा कधीही येऊ शकत नाही. त्यामुळे ही 7वी भक्ती सांगितली. मला सगळीकडे बघायचं आणि संतांना माझ्याहून अधिक मानायचं. हे केलं तर 7वी भक्ती फळेल. आणि 8वी भक्ती सांगितली, आठम जथा लाभ संतोषा सपनेहू नाही देखई परदोषा. जे मिळेल त्यात संतोष मानणं आणि स्वप्नातही कधी दुसऱ्याचे दोष न बघणं. या दोन्ही गोष्टी जर आमचं मन लौकिकात खूप अडकलेलं असेल तर दुरापास्त वाटतात. आणि ही 8वी भक्ती म्हणजे किती वरची पायरी सांगितली पहा प्रभूंनी. त्यामुळे ती 8वी भक्ती की संतोष, समाधान, त्याशिवाय परमार्थच नाही. महाराज म्हणतात ना, समाधान ही खरी भगवंतांची कृपा आहे. त्यामुळे नेहमीच जसं सर्व संत सांगत आले की प्रपंचामध्ये समाधान असणं ही भगवंतांच्या कृपेची खूण आहे. त्या समाधानासाठी किती आहे ह्याला महत्त्व नसतं. ती आमची अंतरंग स्थिती असते, अंतरंग अवस्था असते. आम्हाला किती पुरेसं वाटतं यावर ते अवलंबून असतं. आमच्या वॉन्ट्स कशा पूर्ण नाहीशा झाल्या आहेत आणि आमच्या नीड्ससुद्धा कशा मिनिमम झाल्या आहेत. म्हणजे जे हवं आहे ते तर नाहीसं झालं आहे आणि जे जरूरच आहे ती जरूरसुद्धा अगदी कमीत कमी आहे. मिनिमॅलिझम जो असतो ना, आजकाल त्याचं फार सांगितलं जातं विविध स्तरातून. पण तो खरा जर आतमध्ये बिंबला तर आम्हाला परमार्थ सोपा जातो. की किती कमी असलं म्हणजे असं वाटलं पाहिजे. मागे पण आपण बघितलं होतं की जितकं जास्त असेल तितकं सांभाळायची कटकट, असं वाटून तरी आहे त्यामध्ये समाधान आलं पाहिजे. आणि आहे त्यामध्ये समाधान असणं ही माझी 8वी भक्ती आहे सांगितलं. अगदी स्वाभाविक आहे, कारण जे आहे ते त्यांच्या कृपेने, त्यांच्या इच्छेने. मग त्यांच्या इच्छेला डावलणं म्हणजेच आमच्या मनात अधिक इच्छा निर्माण होणं आहे, नाही का. अधिक इच्छा असणं म्हणजे भगवंतांची इच्छा चुकीची असं म्हणणं आहे. त्यामुळे जर समाधान असेल तरच भगवंतांच्या इच्छेबर हुकूम आमचं मन चालतंय असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ती भगवंतांची 8वी भक्ती होते म्हणतात श्रीराम. आणि सपनेहू नाही देखई परदोषा, जे महाराज परोपरीनं अनेकदा सांगतात. स्वप्नातही कधी दुसऱ्याचे दोष न बघणं, जजमेंटलेस असा आमचा ॲटिट्यूड झाला पाहिजे, हे जे म्हटलं जातं. आणि अनेकदा खूप नकळत या गोष्टी घडत असतात, खूप नकळत, कारण त्याची सवय झालेली असते. इट्स अ हॅबिट. म्हणजे आपण स्वतःच्या मनाला चाचपण्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीला खूप जास्त चाचपायला जातो. त्यांच्या आयुष्यात काय चाललंय याबद्दल खूप जास्त इंटरेस्ट असतो. आणि परमार्थाला या इतकी घातक गोष्ट नाही. आताच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये तर म्हणजे असं वाटतं, अनेक संत सत्पुरुष म्हणतात की आजच्या काळात परमार्थ करून दाखवणं म्हणजे खरोखर तारेवरची कसरत आहे. जोवर त्याबद्दल पूर्ण विरक्ती नाही तोवर एकविध भावानं एकाग्रता संभवतच नाही. असं वातावरण आहे आपल्या आजूबाजूला विविध माध्यमातून. त्यामुळे दुसऱ्याचे दोष न बघणं, परनिंदा यासारखं पाप नाही खरं एका दृष्टीनं. कारण महाराजांनी खूप सरळ सोपं करून सांगितले की ज्या वेळेला तुम्हाला एखाद्यामध्ये दोष दिसतात त्या दोषाचं बीज तुमच्यामध्ये आहे बघा. म्हणजे जर एखादी गोष्ट, कसं असतं, एखाद्या गोष्टीचं ज्ञान कधी होतं, त्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहीत असेल तरच ज्ञान होतं, नाही का. जर तुमच्या अंतरंगामध्ये त्याचं ज्ञानच नाही तर तुम्हाला ती गोष्ट माहीतच होणार नाही. प्रभूंबद्दल आपण बघितलं पहा, विश्वामित्रांना जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा तुलसीदासांनी त्यांचं वर्णन कसं केलं आहे.
सरल सुभाऊ छुवत छल नाही. अशी वृत्ती होणं म्हणजे खरं जजमेंटलेस होणं. कोणत्याही प्रकारानं सरल स्वभाव, छुवत छल नाही, कुठल्याही प्रकारची कपटाची भावनाच नाही अंतरंगामध्ये, असं सरळ अंतःकरण प्रभूंना फार आवडतं. कारण काय, प्रत्येकच व्यक्ती माझ्या प्रभूंची आहे, माझ्या सद्गुरूंची आहे. त्या व्यक्तीला त्याची जाणीव असो नसो, मला माहिती आहे ना, माझे सद्गुरू जर सर्वव्यापी आहेत तर प्रत्येक विश्वातला जीव हा माझ्या सद्गुरूंचा आहे. मग जर तो त्यांचा आहे, त्यांनी त्याच्या मनाची उभारणी केली आहे, त्यांनी त्याच्या देहाची उभारणी केली आहे, त्या व्यक्तीच्या प्रत्येक कृती मागं जर माझेच भगवंत आहेत, तर मग ती व्यक्ती चूक म्हणणं म्हणजे माझ्या सद्गुरूंना चूक म्हणणं नाही का. म्हणजे एकीकडे सद्गुरूंची स्तुती करायची, वर्णन करायचं, त्यांच्या स्तुतीमुळे आनंदाश्रू ढाळायचे, आणि दुसरीकडे दुसऱ्या व्यक्तीबद्दल जजमेंट करून त्याच्याबद्दल वाईट भावना बाळगायची. या दोन्ही कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी आहेत म्हणतात महाराज. त्यामुळे इथे प्रभू सांगतायत, सपनेहूनही देखई, स्वप्नात सुद्धा बघू नका म्हटलंय. केवढी मोठी गोष्ट सांगितली. ही 8वी भक्ती. आणि आता 9वी भक्ती सांगतायत. नवम सरल सब सन छलहीना, मम भरोसहिय हर्षन दीना, नवमहु एक उजिन्हके होई, नारी पुरुष सचराचर कोई. आहा, पुन्हा तेच मगाशी सांगितलं, प्रभूंना छलहीन निश्चल मन अंतःकरण या इतकं काहीच प्रिय नाही हो. त्यामुळे म्हणतायत, सरळपणा, सर्वांबरोबर कपटरहित वर्तणूक, मनातून माझ्यावर श्रद्धा असणं, कोणत्याही अवस्थेमध्ये हर्ष किंवा दुःख दोन्ही नसणं, अशा रीतीनं ही 9वी भक्ती आहे म्हणतायत. सोपं आहे समजणं यामध्ये, की श्रद्धा असली पाहिजे, कपटरहित वागणं असलं पाहिजे सगळ्यांबरोबर. हा अभ्यासच आहे खरोखर. ज्यामुळे तो हृदयाचा सरळपणा जो प्रभूंना आवडतो तो येईल. आणि हर्ष नाही आणि दैन्यपणा नाही, हरखून जाणं नाही कोणत्याही लौकिक गोष्टीनं, आणि कोणत्याही लौकिक गोष्टीनं दुःखीपणा नाही. म्हणजे जसं म्हटलं आपण आधी बघितले पहा, की आपलं सुख आणि दुःख हे दोन्ही भगवंतांवर अवलंबून असावं. आज नामस्मरण छान झालं भगवत कृपेनं म्हणून आनंद वाटणं, आणि आज माझ्याच दुर्गुणामुळे, माझ्या आड काही लौकिक गोष्ट आल्यामुळे नामस्मरण झालं नाही म्हणून दुःख होणं, या दोन्ही सुखदुःखाच्या गोष्टी परमिटेड आहेत परमार्थामध्ये. पण या व्यतिरिक्त लौकिक कोणत्याही गोष्टीमुळे खूप आनंद होणं किंवा दुःख होणं, यानं आमचं मन त्या गोष्टींनी व्यापलं जातं आणि ऑब्व्हियसली भगवंतांची जागा कमी होते. आणि ते असं व्यापक तत्व आहे की त्याला दुसरेपणा खपत नाही. खूप नॅरो रस्ता आहे तो. त्यामुळे तिथे फक्त प्रभू एकटेच मावतात, दुसरं कोणी तिथे असू शकत नाही. आणि असेल तर प्रभूंना ती अडचण खपत नाही. त्यामुळे ही 9वी भक्ती सांगितली. आणि पुढे सांगतायत, नवमहु एकौ जिन्हके होई, नारी पुरुष चराचर कोई. बरं का, की शबरी मातेला सांगतायत की या 9पैकी एकही भक्ती ज्याला प्राप्त असते, तो स्त्री असो, पुरुष असो, जड असो, चेतन असो, कुणीही असो. पुढे सांगतायत, सोयतिसय प्रिय भामिनी मोरे, सकल प्रकार भगती दृढ तोरे, जोगी वृंद दुर्ल भगती जोई, तो कहूँ आजु सुलभ भई सोई, मम दर्शन फल परम अनुपा, जीव पाव निज सहज स्वरूपा, जनक सुता कई सुधि भामिनी, जानहि कहु करी बरगामिनी.
या 9 पैकी एकही भक्ती ज्याला प्राप्त असेल, तो स्त्री असो, पुरुष असो, जड असो, चेतन असो, हे भामिनी तोच मला प्रिय आहे. आणि तुझ्यात तर हे माता सर्व भक्ती दृढ आहेत. त्यामुळे योग्यांना सुद्धा जी गती दुर्लभ आहे तीच आज तुला परमसुलभ झाली आहे, असं श्रीराम शबरी मातेला सांगतायत. आणि सांगतायत पुढे की माझ्या दर्शनाचं परम अनुपम्य असं फळ आहे. काय तर जीव आपलं सहज स्वरूप प्राप्त करतो, आनंद स्वरूप प्राप्त करतो, सच्चिदानंद रूप प्राप्त करतो. त्यामुळे असं सांगून आता शबरी मातेला विचारतायत की हे भामिनी, तुला माझ्या सीतेची काही बातमी माहीत असेल तर ती आता मला सांग. आणि हे विचारल्यावर माता म्हणते, पंपासरहि जाहु रघुराई, तह होई सुग्रीव मिताई, सो सब कही देव रघुबीरा, जानत हूँ पूछहु मति धीरा. शबरी माता म्हणते, हे रघुनाथ, पंपा सरोवराला जा, जिथं तुमची सुग्रीवाशी मैत्री होईल. आले बरं वानरराज सुग्रीव, तिथे मैत्री होईल. आणि पुढे म्हणतीये की हे देवा, हे रघुवीरा, ते तुम्हाला सर्व परिस्थिती सांगतील. त्यामुळे हे धीर बुद्धी मतिधीर श्रीराम, सर्व जाणत असूनही तुम्ही मला विचारताय, त्यामुळे मी तुम्हाला सांगतेय. आणि मग म्हणते, बार बार प्रभु पद सिरुनाई, प्रेम सहित सब कथा सुनाई. सर्व आपली कथा प्रेमानं प्रभूंना तिनं सांगितली बरं का. लहानपणापासून ती कशी मातंग ऋषींकडे आली, मातंग ऋषींनी तिला काय सांगितलं, प्रभुदर्शन होईल ही निष्ठा बाळगून साधन करत राहा हे कसं सांगितलं, ह्या सर्व गोष्टी श्रीरामांच्या चरणी वारंवार नतमस्तक होऊन शबरी माता प्रेमानं सांगतेय. आणि हे सांगून झाल्यानंतर, कही कथा सकल बिलो की हरिमुख, हृदय पद पंकज धरे, तजी जोग पावक देह हरिपद, लीन भई जह नहीं फिरे, नर विविध कर्म अधर्म बहुमत, लोक शोक प्रद सब त्याग हो, विश्वास करी कह दास तुलसी, राम पद अनुराग हो. जातिहीन अघ जन्म मही, मुक्त कीन्ही असी नारी, महामंद मन सुख चहसी, ऐसे प्रभु ही विसारी. आहा, प्रभूंचरणी नतमस्तक होऊन प्रभूंच्या मुखकमलाचं दर्शन घेऊन हृदयामध्ये त्यांचे चरणकमल धारण केले शबरी मातेनं. आणि योगाग्नी निर्माण करून देहत्याग करून दुर्लभ अशा हरिपदामध्ये लीन झाली. कशी, जह नाही फिरे, जिथून परत यावं लागत नाही, अशा हरिपदामध्ये शबरी माता लीन झाली. आणि तुलसीदास म्हणतात, अनेक प्रकारची कर्म करा तुम्ही, कर्म करा, अधर्म करा, विविध मतं आहेत, ही सर्वच दुःख देणारी आहेत. त्यामुळे जागे व्हा, या सगळ्याचा त्याग करा आणि विश्वासपूर्वक रामपद अनुराग हो, श्रीरामांच्या चरणी प्रेम करा. पुढे सांगतायत तुलसीदास, शबरी अशा हलक्या जातीत जन्माला आली, पण तिच्या भक्तीमुळं श्रीरामांनी तिला मुक्त केलं. आणि पुढे स्वतःला म्हणतायत, म्हणजे खरं आम्हाला सांगतायत, महामंद मन सुखच हसी, ऐसे प्रभू ही बिसारी. हे महामूर्ख मना, अशा प्रभूंना विसरून तू ऐहिक सुखप्राप्तीची इच्छा करतोस. ह्या प्रश्नावरच आज थांबूया आणि याचा त्याग करून प्रभूंनी शबरी मातेला सांगितलेल्या नवविधा भक्तीचं ठाण आमच्या हृदयामध्ये कसं होईल की त्याच्या पलीकडे आम्हाला काहीच गोड वाटणार नाही, तसं होवो
ही सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करून आजचा भाग संपूया. पुढच्या भागामध्ये पुढची कथा तुलसीदास सांगतील ती आपण पुढच्या वेळेस बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.